नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की शीतल ओढणीच्या आड सायलीला अर्जुनचं पत्र देते. कुसुम पटकन एक ती चिठ्ठी आपल्या हातामध्ये घेते, पण सायली मात्र तिच्याकडून ती चिठ्ठी घेण्याचा प्रयत्न करते. कुसुम म्हणते, मगाशी तर मला वाचता आली नाही, आता तर मी वाचणारच आहे. सायली तिच्या हातातून चिठ्ठी घेते आणि चिठ्ठी वाचू लागते. त्यात लिहिलेलं असतं, या ओढणीबरोबर तुमचा सुगंध मात्र इथपर्यंत पोहोचला, पण तुमचा चेहरा काही दिसला नाही. तरीही तुम्ही इथेच माझ्या आजूबाजूला आहात असं मला वाटतंय, पण तुम्ही आज बाहेर कशा आल्या नाही मिसेस सायली? मला तर माझं जग थांबल्यासारखं वाटतंय. किचनच्या खिडकीमध्ये तरी या ना मिसेस सायली, नाहीतर मी श्वास कसा घेऊ? कुसुम तिच्या हातातून चिठ्ठी काढून घेते आणि आता ही चिठ्ठी तर मला वाचायलाच हवी ना असं बोलते. सायली तिला अडवते, पण कुसुम तिला तिची शपथ घालते आणि चिठ्ठी वाचू लागते. कुसुम सायलीला चिठ्ठी वाचून चिडवत असते. सायली मात्र लाजून आपलं तोंडच झाकून घेते. सायली लगेचच ती चिठ्ठी तिच्या हातातून खेचून घेते आणि आत पळून जाते. कुसुम म्हणते, तुझ्या प्रेमाने तर या वकिलाला कवीच बनवून टाकले ना. सायली आतमध्ये जाऊन ते पत्र पुन्हा पुन्हा वाचते आणि स्वतःशीच हसू लागते. इकडे अस्मिता विचारते की तन्वीच्या डोळ्यामध्ये पाणी पाहून तुम्हाला सगळ्यांना खूपच चांगलं वाटलं असेल ना. ज्या मुलीने आपल्या पाठीमध्ये खंजीर खुपसला तिला तर तुम्ही डोक्यावर घेऊन नाचलात, आणि जी मुलगी अर्जुनवरती जीव ओवाळून टाकते ती मात्र एकटीच रडत बसली. पूर्ण आजी म्हणते, आम्हाला सगळंच कळते, पण आमच्या हातामध्ये तरी काय आहे? अस्मिता म्हणते, अर्जुनचं भवितव्य आहे तिच्यासोबत, हे तुम्हाला दिसत नाही का? अर्जुन तिच्याशी कसाही वागतो आणि ही मात्र एकटीच रडत बसली. तन्वी अर्जुनसाठी परफेक्ट जोडीदार आहे. तीच आपल्या घरामध्ये सुख आणू शकते. आता तुम्ही दोघी गप्प बसला आहात म्हणजे हे तुम्हालाही पटतंय. मी कोणालाही घाबरत नाही. अर्जुनची बायको तन्वीच असायला पाहिजे, जिचं लग्न तू लहानपणीच अर्जुनसोबत ठरवलं होतंस. तर तू लहानपणीच प्रतिमा आत्याला वचन सुद्धा दिलं होतंस. आता एक प्रतिमा आत्याला काही आठवत नाही, याचा गैरफायदा तुम्ही घेऊ नका. पूर्ण आजी चिडूनच म्हणते, आम्ही गप्प आहोत याचा गैरफायदा आता तू घेत आहेस. तुझा आवाज खाली करून बोलायचं असं सांगते. अस्मिता म्हणते, जरा थोडा विचार करा ना तुम्ही. सायली खोटी काळजी दाखवते कारण तिचं कॉन्ट्रॅक्ट होतं, पण तन्वीचं तसं नाही. ती सगळं निस्वार्थपोटी करत आहे ना. खूप प्रेम आहे तिचं अर्जुनवरती, आणि तिच्यासारखी जेन्युइन मुलगीच मला माझी भाऊजाई म्हणून हवी आहे. आणि तिथून निघून जाते. इकडे अंधार झाला तरी अर्जुन मात्र झाडाखाली तसाच बसलेला असतो. एक व्यक्ती त्याला येऊन म्हणतो की अहो अर्जुन भाऊ, तुम्ही अजून इथेच का? तो त्याची चौकशी करतो आणि इथून निघून जातो. आता अर्जुन स्वतःशीच म्हणतो की दिवस संपला तरीसुद्धा मिसेस सायली बाहेर कशा आल्या नाही? आता मलाच काहीतरी करावं लागेल का त्यांना पुन्हा पाहण्यासाठी? तितक्यात चैतन्य येतो आणि काय रे, मी तुला किती फोन केले, तू सकाळपासून एकही माझा फोन घेतला नाहीस आणि तू इथं काय करतोयस असं विचारतो. अर्जुन म्हणतो, अरे सकाळपासून मिसेस सायलींची वाट बघतोय, पण त्या अजून एकदाही घराबाहेर आल्या नाही. चैतन्य आश्चर्यानेच म्हणतो की तू सकाळपासून इथेच बसला आहे सायली बहिणींची वाट बघत, असं म्हणून तो कपाळाला हात लावतो. अरे रोमिओ ज्युलिएटनी सुद्धा आणि लैला मजनूने सुद्धा त्यांच्या प्रेयसीसाठी एवढं केलं नसेल. अर्जुन म्हणतो की केलंच नसेल ना, कारण जेवढं प्रेम मी मिसेस सायलींवर करतो तेवढं त्यांना करताच आलं नसेल. चैतन्य म्हणतो, बरोबरच आहे तुझं. मी सकाळपासून 4 मीटिंग करून आलो, पण तुला सायली बहिणीसोबत एक साधी मीटिंग करता नाही आली? अर्जुन म्हणतो, काय करणार, त्यांच्या लव्ह स्टोरीमध्ये मधुभाव आडवे नसतील ना, जसे आमच्यामध्ये आहेत. त्यापेक्षा मी एक काम करतो, मी अजून एक प्रयत्न करतो. पण काय करू? तितक्यात अर्जुनला एक फुलवाला दिसतो. तो त्याला आवाज देतो आणि म्हणतो की हे सगळे फुलं मी तुमची विकत घेतोय, फक्त ही फुलं त्या घरामध्ये देऊन द्यायची आहेत. तो फुलवाला म्हणतो, अहो मी तर आजचा धंदा बंद केला आहे. अर्जुन त्याला रिक्वेस्ट करतो आणि जास्त लांब नाही, तुम्हाला इथेच तर द्यायची आहेत फुलं असं सांगतो. फुलवाला सुद्धा तयार होतो. अर्जुन चैतन्याच्या पाठीवरती कागद ठेवून सायलीसाठी चिठ्ठी लिहितो आणि ती चिठ्ठी तो फुलांमध्ये घालतो आणि फुलवाल्याला पैसे देऊन फुलवाला तिथून निघून जातो. तितक्यात चैतन्य पाहतो की मधुभाऊ येत आहेत. अर्जुन खूपच घाबरतो. समोर अचानक मधुभाऊ दिसल्यामुळे तो काहीही बडबडू लागतो. मधुभाऊ अर्जुनवरती खूपच चिडतात. ते रागातच म्हणतात की कोडगेपणाची तर हद्द आहेस तू. अर्जुन म्हणतो की थँक्यू सो मच आणि मधुभाऊ तिथून निघून जातात. चैतन्य म्हणतो, अरे त्यांनी तुझं कौतुक नाही केलं. अर्जुन म्हणतो, अरे हेच त्यांचं प्रेम आहे. आता मधुभाऊ घराजवळ येतात. तिथे तो फुलवाला असतो. मधुभाऊ त्याला विचारतात की अरे संतोष, तू इकडे कुठं काय आलास? तू तर नाक्यावर फुलं विकतोस ना, मग आज घरोघरी कसं काय? आता फुलवाल्याला मधुभाऊंशी बोलताना पाहून चैतन्य आणि अर्जुन खूपच घाबरतात. तितक्यात कुसुम देखील बाहेर आलेली असते. अर्जुन कुसुमला इशारा करतो. कुसुम मध्येच बोलते की मी फुलं मागवली आहेत, उद्या हार करायचा आहे ना, म्हणून मीच सांगितलं संतोषला की फुलं घेऊन घरी ये, म्हणून तो आला आहे. मधुभाऊ बरं बरं म्हणून घरामध्ये निघून जातात आणि संतोष कुसुमच्या हातामध्ये फुलं देतो.
कुसुम अर्जुनला इशारा करते आणि घरात निघून जाते. इकडे चैतन्य अर्जुनला म्हणतो, थोडक्यात वाचला आहेस तू. आज जर फुलवाल्याला मधुभाऊंनी पकडला असता ना तर तू तर मेलाच असतास. अर्जुन म्हणतो, पण तसं काही झालं नाही ना. पण अजून मिसेस सायली खोलीबाहेर आल्या कशा नाही असं म्हणून पुन्हा खोलीच्या दिशेने पाहू लागतो. इकडे मधुभाऊ कुसुमला म्हणतात की तो निर्लज्ज माणूस बाहेरच ठेला टाकून बसला आहे का सकाळपासून तोही. आणि तो घरात आला होता का? का मग सायली बाहेर गेली होती? कुसुम नाही असं सांगते. आणि सायलीचं म्हणताल तर ती अजून बेडरूममधून हॉलमध्ये सुद्धा आलेली नाहीये. तुम्ही आल्यानंतर तुमची पिशवी घ्यायला सुद्धा तीच येते की नाही? ती आली आहे का आता? मधुभाऊ तुम्ही जास्त विचार करू नका हो. तो अर्जुन बसेल आणि जाईल त्याच्या घरी निघून. मधुभाऊ तेव्हा खाली बसतात. कुसुम मोठ्याने सायलीला आवाज देते की सायली या फुलांचा हार करून घे. सायली देखील आवाज देते, मी आत्ताच वरणाला फोडणी दिली आहे, तूच कर ना हार. तेव्हा कुसुम न राहून आतमध्ये जाते आणि सायलीला म्हणते की हा हार नाही तर हा गजरा करायला पाहिजे आणि तो सुद्धा तूच करायला पाहिजेस. आणि इशारा करते. तेव्हा सायलीच्या लक्षात येतं. त्या गजऱ्यामधली चिठ्ठी काढून ती वाचू लागते. त्या चिठ्ठीत लिहिलेलं असतं की अंधार पडलाय ना म्हणून ही फुलं थोडी कोमेजली आहेत, पण माझं तुमच्यावरचं प्रेम कधीच कोमेजणार नाही. आता प्लीज आता तरी तुमचा चेहरा दाखवा ना मिसेस सायली. 2 मिनिटासाठी फक्त खिडकीमध्ये या ना, नाहीतर मी रात्रभर इथेच बसून राहीन. इथून मला चंद्र दिसेल पण तो तुमच्यापेक्षा कमी सुंदर असेल ना. सायली ती चिठ्ठी वाचून खूप हसते आणि खूपच लाजू लागते. इकडे अर्जुन आपल्या हातातला कागद पेन चैतन्याच्या हातात देतो आणि पळतच किचनच्या खिडकीकडे जातो आणि खिडकीतून चक्क सायलीला पाहतो. तेव्हा सायली अतिशय प्रेमाने त्याच्याकडे पाहत असते. अर्जुन सायलीला इशाऱ्याने सांगतो की तुम्ही माझ्या काळजात आहे असं म्हणून मागे सरकतो आणि भिंतीला धडकतो. तेव्हा सायली खूपच हसू लागते. इकडे चैतन्य सुद्धा त्याला पाहून खूप हसत असतो. अर्जुन पुन्हा तिच्याशी इशाऱ्याने बोलायचा प्रयत्न करतो आणि स्वतःच हसू लागतो. तो चैतन्याला म्हणतो की चल आता घरी जाऊ आपण, माझं काम झालेलं आहे. आणि अर्जुन सायलीला इशाऱ्यानेच सांगतो की मी आता जातो. तिला बाय करतो. सायली खूपच लाजते. अर्जुन पुन्हा इशाऱ्याने तिला सांगतो की मी तुमचाच आहे आणि तिला बाय करून तिथून निघून जातो. आता इकडे तन्वी कल्पनाकडे येते आणि म्हणते, मामी तू पहिले किती फ्रेश दिसायची, आता तू खूप आळसलेली दिसतेस. मला अजिबात तू अशी आवडत नाहीस. कल्पना म्हणते की मनामध्ये नको त्या माणसांचा विचार येतो ना, त्याच्यामुळे मी थकल्यासारखी दिसत होते. पण आता अशी मी तुला दिसणार नाही. तू आली आहेस ना, त्यासाठी किती करतेस, हसवण्याचा प्रयत्न करतेस, किती काळजी घेतेस. आता मलाच अपराध्यासारखं वाटते की आम्ही तुझ्याकडे लक्ष देत नाही. तन्वी मुद्दामच बोलू लागते की सायली निघून गेली पण इथे सगळी निगेटिव्हिटी सोडून गेली. पण आता ती आपल्या घरामध्ये कधीच येऊ शकणार नाही. त्याच्यामुळे तू आराम कर आणि अशीच हसत राहा असं म्हणून तिथून निघून जात असते. ती बाहेर येते पण तेव्हा अर्जुन गुपचूप त्या दोघींचंही बोलणं ऐकत असतो. तन्वी त्याला पाहून म्हणते की तू आत्ताच आलास का? तुला कॉफी करून देऊ का जेवायला ताट वाढू असं बोलते. अर्जुन तिच्यावरती खूपच चिडतो. हे घर माझं आहे, तू विसरलीस का? आणि तू इथं पाहुणी आहेस. मला जे काही हवं आहे ते मी स्वतः घेऊ शकतो. मला माझ्या मम्माला भेटायचं आहे, बाजूला हो. तन्वी म्हणते मी तर जातच होते, तू छान गप्पा मार मामीसोबत असं म्हणून तिथून जाण्याचं नाटक करते. अर्जुन आतमध्ये गेल्यानंतर ती पुन्हा दरवाजाला कान लावून त्यांचं बोलणं ऐकू लागते. अर्जुन कल्पनाला विचारतो की कशी आहेस मम्मा. त्यावेळेस कल्पना आपला चेहरा फिरवून घेते. अर्जुन म्हणतो म्हणजे आता एवढंही बोलायचं नाही का तुझ्या माझ्याशी? अगं तुझा राग आपोआप कधी कमी होईल याची वाट बघत होतो मी, पण असं काही होताना दिसत नाही. खरं तर तुला माझी बाजू माहितीच नाहीये. मी जे काही केलं ते का केलं हे एक्झॅक्टली तुला माहितीच नाहीये. एकदा शांतपणाने ऐकून घेशील का? कल्पना तिथून उठून जायला लागते पण अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो की नाही मम्मा, आज तुला माझं ऐकून घ्यावंच लागेल. अर्जुन म्हणतो की तुझं आणि माझं मन असं कधीच एकटं राहिलं नव्हतं. आपण कोणत्याही टॉपिकवरती बोलू शकतो. आपण आई आणि मुलगा यापेक्षाही मित्र जास्त आहोत ना. आणि तुला माहितीये तुझ्या रागामुळे तुला लॉजिकली विचार करताच येत नाहीये. तुला फक्त इतकंच दिसतंय की मी आणि मिसेस सायली तुझ्यापासून काहीतरी महत्त्वाचं लपवतोय. मिसेस सायलींनी या घराला आपलं मानून घेतलं, किती प्रेम दिलं या लोकांना. हे विसरलीस का तू? नाही का आठवते तुला? आणि सुद्धा आगीत तेल ओतायला माणसं बसलेली आहेतच इथे. कल्पना म्हणते म्हणजे तन्वी कशी चुकीची आहे हे सांगायला आलायस का तू इथे? अर्जुन म्हणतो नाही, मी हे सगळं का केलं हे सांगण्यासाठी आलो आहे मी इथे. तर मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन चाळीमध्ये जातो त्यावेळेस बरेचसे गुंड त्याच्यावरती हल्ला करतात. अर्जुन एक एक करून सर्व गुंडांना मारू लागतो. त्याच वेळेस मधुभाऊ आणि सायली दोघेही बाहेर येतात आणि अचानकपणे मधुभाऊंसमोर सायली आहो अशी हाक मारते. तिचा आवाज ऐकून अर्जुन तिच्याकडे पाहतो. तितक्यात एक गुंड त्याच्यावरती वार करतो. सर्व गुंड मिळून अर्जुनला मारू लागतात. हे पाहून सायली अर्जुनच्या दिशेने जाऊ लागते पण मधुभाऊ तिचा हात पकडून घट्ट धरून ठेवतात.
सायली विनवण्या करू लागते की मधुभाऊ प्लीज मला जाऊ देत, सोडा मला. कोर्टामध्ये तुमच्यासाठी आणि कोर्टाबाहेर माझ्यासाठी हा माणूस फक्त लढतच आला आहे. प्लीज आज माझी वेळ आहे यांच्यासाठी उभं राहण्याची. प्लीज मला जाऊ देत ना. ते गुंड अर्जुनला सतत मारत असतात. तितक्यात एक गुंड अर्जुनच्या डोक्यात वार करतो आणि अर्जुन त्या क्षणी बेशुद्ध होतो. हे पाहून सायली मधुभाऊंचा हात झटकते आणि अर्जुनकडे धावतच जाते. ती अर्जुनला उठवण्याचा प्रयत्न करते आणि अर्जुन सर, माझं सुद्धा तुमच्यावरती तेवढंच प्रेम आहे असं म्हणते. तिचं हे बोलणं ऐकल्यानंतर अर्जुन चक्क शुद्धीवरती येतो. तेव्हा सायलीला मिठी मारतो. तितक्याच एक गुंड पुन्हा अर्जुनवरती वार करणार. तितक्यात तो त्याची काठी पकडतो. मधुभाऊ मात्र हा सर्व प्रकार थक्क होऊन पाहत असतात. तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.